परंतु आता पहिल्यांदा प्रश्न आला की 5,000 घरं तुटत असतील तर नयनाला स्वीकारायचं की ठेवायचं हा पण प्रश्न आहे. आता आमचे बाळाराम पाटील साहेब आहेत, प्रशांत ठाकूर आहेत, महेश बालदी आहेत, हा विषय घेतात. परंतु त्या विषयासाठी वेळ द्यावा लागेल, गावात जावं लागेल. गावाच्या बाहेर राहून अनिल ढवळे साहेब, राजेश केनेची टीम, इतकी गावातल्या लोकांची ताकद आहे. आणि चायनाने, जपानने, इंग्लंडने आपलं गाव जपलेले आहेत. राजकीय नेते लोकांना अज्ञानात ठेवून सिडकोची बाजू मांडत होते. त्या नवी मुंबईतली गावं पाहिली तर जमिनीच्या वर गटारं दिसतात आणि दिवसा ढवळ्या उंदीर आणि घुशी धावताना दिसतात. 400 वर्षापूर्वी रायगडावर शौचालय आहे. कारण इथले IAS अधिकारी आहेत किंवा तहसीलदार आहेत, कलेक्टर, हे इतके अज्ञानी आहेत की ते इंग्रजांच्या सर्वेवर डिपेंड आहेत. अतुल म्हात्रे सुद्धा ह्यामध्ये इंटरेस्ट घ्यायला लागलेत. मग मोठे मोठे जागतिक दर्जाचे आर्किटेक्ट आपल्या त्या घरात तयार झालेत. इंग्रजांनी कमीत कमी सर्वे करून तुम्हाला जमिनीचा अधिकार दिला होता, गावं टिकवली होती. आता हे लोक गावं उद्ध्वस्त करायला आलेत. गावाचं नियोजन पहिलं, नंतर तुमचं काय असेल ते. नमस्कार. आज गावठाण विस्तार अभ्यासक तसेच प्रकल्पग्रस्तांचे नेते राजाराम पाटील साहेब यांचं मार्गदर्शन आपल्याला लाभणार आहे. तर आपण गावठाण विस्तार या विषयावरती सखोल चर्चा त्यांच्यासोबत करणार आहोत. नमस्कार. 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 तर सर्वप्रथम गावठाण विस्तार म्हणजे काय आणि त्याची गरज काय? आपल्याला सगळ्यांना माहित आहे की भारत हा कृषीप्रधान देश आहे आणि भारत हा खेड्यांचा देश आहे. म्हणजे खेड्यांची संख्या ही शहरांपेक्षा जास्त आहे. आणि म्हणून जी खेडीपुळी होती यांचं रेकॉर्ड आणि त्यांचे नकाशे हे सर्वप्रथम इंग्रजांनी बनवलं. 1932-1930च्या दरम्यान सर्वे केला आणि त्यांनी ते बनवलं. त्यामध्ये त्यांनी लोकसंख्येचा पण सर्वे केलाय आणि गावांचा पण, जमिनींचा पण केलाय. आणि तेव्हा रेकॉर्ड केलेली जी गावठाणं आहेत ती गावठाणं त्या काळी 25 घरं, 30 घरं, म्हणजे 40 घरं, साधारणपणे 1 एकर ते 2 एकर होती. आणि त्यानंतर नियोजन करण्याची जबाबदारी स्वातंत्र्यानंतर आपल्या देशाची किंवा आपल्या राज्याची, महाराष्ट्राची होती. मग ती गावं विस्तारित होणार आहेत, लोकसंख्या वाढणार आहे, हे धरून लोकसंख्येच्या प्रमाणात गावाचं नियोजन करणं, विस्तार वाढ त्याची नियोजित करणं, याला गावठाण विस्तार म्हणतात. आणि तशा प्रकारचं प्रावधान भारतीय संविधानामध्ये आर्टिकल 40 मध्ये आहे. परंतु गावाकडे आपल्या देशाने दुर्लक्ष केलेलं आहे. शहरं बकाळपणे वाढत गेली आणि गावाचं नियोजन झालेलं नाही, असा गावठाणाचा प्रश्न आहे. हे गावठाण विस्तार साधारण किती वर्षामधून व्हायला पाहिजे? जसं आपल्या जनगणनेचा जो मुद्दा आहे लोकसंख्या वाढीचा, दर 10 वर्षांनी आपण लोकसंख्या मोजतो सरकारी पद्धतीने. याच पद्धतीने दर 10 वर्षांनी लोकसंख्या मोजतो. तर त्या वाढलेल्या लोकसंख्येला अंदाजे 200 मीटरची हद्द वाढवली पाहिजे असा नियम आहे. आता ग्रामीण महाराष्ट्रामध्ये गावं एवढी वाढली नाहीत, पण मुंबईचा जो परिसर आहे, आगरी, कोळी, कराडी, भंडारी, इष्टिनी, आदिवासींचा, म्हणजे ठाणे, पालघर, रायगड हा जो भाग आहे याचं महामुंबईत रूपांतर होते. म्हणजे पहिल्यांदा जो माणूस येतो तो गावात भाड्याने राहतो, कारण गावाच्या बाहेर जमिनी होत्या. मग भाडेकरू म्हणून त्यांना आपल्या लोकांनी स्वीकारलं. आणि म्हणून सगळ्यात जास्त प्रश्न गावठाणाचा जो सतावतोय तो आपल्याला सतावतोय. त्यामुळे इथला गावठाणाचा प्रश्न आहे तो फार भयानक आहे. आणि जमिनी प्रकल्पासाठी घेतल्या गेल्या आणि गावठाणं संकुचित केली गेल्यामुळे आज शासन हे अपयशी ठरलेलं आहे गावांच्या नियोजनामध्ये. आणि म्हणून गावठाण प्रश्नाची मांडणी पुन्हा एकदा आगरी कोळ्यांकडे आलेले, देशाच्या गावठाणाचे आले. ज्या पद्धतीने कुळ कायद्याची मांडणी आम्ही केली, आता गावांच्या नियोजनाची, गावठाण प्रश्नाची मांडणी, खऱ्या अर्थाने जो काही नवा कायदा येईल त्याचे जनक हे इथले आगरी कोळीच असतील, हे गावठाण प्रश्नावर मी सांगतो. गावठाण विस्ताराचे प्रस्ताव कोणकोणत्या ऑथॉरिटीकडे द्यावे लागतात आणि गावठाण विस्तार करण्याची अधिकार कोणाकोणाला आहे? कोणकोणत्या ऑथॉरिटीला गावठाण विस्तार करण्याचा अधिकार आहे? आता बघा, गावठाणाचा विषय असा आहे की मी सुरुवातीला सांगितलं की भारतीय संविधानामध्ये आर्टिकल 40 मध्ये गावाचं नियोजन करावं असा कायदा आहे. तो संविधान सभेत, जेव्हा संविधान सभा अस्तित्वात आली तेव्हा बाबासाहेब आंबेडकरांनी त्यामध्ये टाकलेला आहे. आता तो जो अधिकार आहे तो अधिकार हा खरं म्हणजे तो गावाचा अधिकार आहे, त्या गावात राहणाऱ्या लोकांचा आहे. तर लोकांनी ठरवायचं आम्हाला गावाला काय पाहिजे, म्हणजे शाळा पाहिजे, कॉलेजेस पाहिजे, मैदानं पाहिजेत, या सगळ्या ज्या गोष्टी आहेत गावाला अपेक्षित असलेल्या. आता आपल्याकडे पार्किंगचा पण प्रश्न निर्माण झाला आहे की गावामध्ये आता गणेश नाईक एवढे मोठे मंत्री आहेत, वनमंत्री आहेत, पण त्यांच्या गावात तुम्ही आता छोटी बस किंवा ट्रक नेऊच शकत नाही, कार पण नेऊ शकत. पण मंत्री आणि आमदार झालेल्या लोकांनी कधी जर भारतीय संविधान उघडलं असतं
तर त्यामध्ये जी तुम्ही कामं करता, जसं नवी मुंबई शहराचे शिल्पकार आम्ही, पनवेलचे शिल्पकार आम्ही, मुंबईचे शिल्पकार आम्ही, असं लोक बोलतात. पण ज्या गावात तुम्ही जन्म घेतला त्या गावाचं नियोजन कोणी करायचं, किंवा नियोजन केलं नसेल तर ते पाप कोणाचं, हे सुद्धा लोकप्रतिनिधी समजून घेतलं पाहिजे. आणि त्यामध्ये ग्रामपंचायत सदस्यांपासून सरपंच, ग्रामसेवक, तलाठी, तहसीलदार हे सगळे लोक आहेत. परंतु ह्याचे अधिकार खरं म्हणजे कायदेशीर जे आहे ते जिल्हाधिकाऱ्यांनी ठरवायचं आहे, जिल्हा नियोजन अधिकारी असताना ठरवायचं आहे. परंतु आम्ही आमच्या गावाचं नियोजन केलं पाहिजे, हा देश आमचा आहे, गाव आमचा आहे, अशी भावना अजूनही आपल्या भूमिपुत्रांमध्ये निर्माण झालेली नाही. त्याचे काय दोष असतील ते असतील, पण आम्ही गावाचं नियोजन करण्याचं कामच केलं नाही आणि त्याचे दुष्परिणाम आज आपण भोगतोय. आणि म्हणून ह्या भागामध्ये गावठाणाचा प्रश्न हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. आणि विकासाच्या मुद्द्यावर बोलायचं झालं तर सरकारने कितीही म्हटलं की आम्ही देशाचा विकास केला, रस्ते बांधले, पूल बांधले, मेट्रो आणली, पण तुम्ही मुंबईतल्या कुठल्याही गावाचं नियोजन केलं असेल किंवा नवी मुंबईच्या केलं असेल, सिडको सारखं नियोजन प्राधिकरण आहे, नैना आहे, यांना आता काही करायचं असेल तर त्यांना माझं एकच चॅलेंज आहे की आमच्या इथल्या ठाणे, रायगड, पालघर इथल्या समुद्र किनारच्या कुठल्याही गावाचं मॉडेल समोर ठेवा आणि मग बोला नियोजनाच्या गोष्टी आमच्या समोर करू नका. मग गावठाण विस्ताराच्या बाबतीत आपली टीम कशा प्रकारे नियोजन करते आणि आपली टीम कशा प्रकारे काम करते? आता गावामध्ये पूर्वी गावकी अस्तित्वात होती, पण ती गावकी नोंदणीकृत नाही, रजिस्टर्ड नाही. मग त्यांनी पहिल्यांदा संस्थात्मक बांधणी केली पाहिजे, जशी सहकारी गृहनिर्माण संस्था असते. गाव कमिटी असेल तर तो कमिटीने तो कारभार होऊ शकतो. मग गाव कमिटी झाल्यानंतर आपलं मूळ गावठाण तुम्ही गाव नकाशामध्ये सापडतं. ते आम्ही कळंबोलीचं नेहमी उदाहरण देतो की 2 एकर त्यांचं आहे, आता वाढलेलं 32 एकर आहे. मग 2 एकर अधिक वाढलेलं 32 एकर, 34 एकर गाव जे आहे त्याचा नकाशा करून त्यातली घरं मोजून, त्यातल्या मोकळ्या जागा, त्यातल्या शाळा किंवा सार्वजनिक सभागृह, मंदिरं, आता ह्याचं सगळ्याची नोंदणी किंवा ह्याचा नकाशा आणि प्रस्ताव बनवून कलेक्टरला देणं हा गावठाणाचं काम. आता लोकांना असं वाटतं की गावठाण विस्तारमध्ये गाव वाढलं पाहिजे, पण नवी मुंबईत आता आजूबाजूला शहर झाल्यानंतर गाव वाढायला संधीच नाही राहिली. आता जे आहे ते गाव त्याला मान्यता मिळवणं हा एक भाग झाला. आणि जर सरकारी जागा शिल्लक असतील तर भविष्यातलं जे आपलं गाव आहे त्या गावासाठी 100-200 एकर जागा वेगळी काढणं आणि त्या गावाचं नियोजन सरकारला करायला लावणं हा एक उपाय आहे. आणि पण त्यासाठी गाव कमिटी पाहिजे. गाव कमिटीच नसेल तर ते होणार नाही. काही लोक म्हणतात की आता महानगरपालिका आली मग गाव कमिटीला काय अर्थ राहिला. मुंबईमध्ये महानगरपालिका इंग्रजांनी केली, पण तिथे पण आम्ही गाव कमिट्या करून गावठाण विस्तार केला. कारण जगाचा कितीही विकास झाला तरी गाव ही आद्य आहेत. आणि चायनाने, जपानने, इंग्लंडने आपलं गाव जपलेले आहेत, त्याचा काय SRA केलेलं नाही. म्हणजे गाव कमिट्या होणं पण महत्वाचं आहे. कुठल्याही गावाची रचना की बाबा पूर्वी आडवं गाव होतं आता उभं झालं तसं होत नाही. गाव ही संकल्पनाच वेगळी आहे, त्याला अंगण आहे, पाठीमागची जागा आहे आणि सगळ्या गोष्टी आहेत. त्यामुळे हे जे कोणी नवीन आर्किटेक्ट आले त्यांनी गावाची रचनाच समजून घेतली नाही. फक्त सेलेबल फ्लॅट किती. गावठाण विस्तार न झाल्यामुळे नैना प्रकल्पामध्ये शेतकऱ्यांची साधारण आता जी TPS स्कीम बनवलेली आहे त्याच्यामध्ये 5,000 पेक्षा जास्त घरं तुटली जाणार आहेत, बरोबर. तर त्याच्या बाबतीत सतत विरोधी पक्षामध्ये असलेले बाळाराम पाटील साहेब, तसेच नैना उत्कर्ष समितीमध्ये राजेश केनेची टीम, अनिल ढवळे साहेब, तसेच किरण पाटील साहेब, या संघटनांनी सतत आवाज उठवलेला आहे की गावठाण विस्तार झाला पाहिजे, गावठाण विस्तार झाला पाहिजे. आता झालेल्या अधिवेशनामध्ये महेश बादली साहेबांना सुद्धा तो मुद्दा तेथे उपस्थित करावा लागला. तसेच पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर साहेब हे सुद्धा वारंवार त्या मुद्द्यावरती बोलताना दिसून येत आहेत. तर याबद्दल आपलं काय मत आहे? आता आमचे बाळाराम पाटील साहेब आहेत, प्रशांत ठाकूर आहेत, महेश बालदी आहेत, हा विषय घेतात. परंतु त्या विषयासाठी वेळ द्यावा लागेल, गावात जावं लागेल. गावाच्या बाहेर राहून हा विषय सुटणार नाही. किंवा सिडकोच्या JCP लावून आम्ही गाव तोडू आणि लोक ऐकतील ते एवढं सोपं नाही. 2000 वर्षाच्या संघर्षात मुंबईच्या किनाऱ्यावर पोर्तुगीज, इंग्रज, फ्रेंच, मोगल सगळे आले, पण ते गाव उद्ध्वस्त करू शकले नाहीत. इतकी गावातल्या लोकांची ताकद आहे. त्यामुळे तुम्ही अशी कल्पना करत असाल JCPने आम्ही गाव तोडू, त्याचा SRA करू, तर ते शक्य नाही. आणि आता लोकांना धोका समोर आल्यामुळे राजकीय नेत्यांना ते कबूल करावं लागतं. नाहीतर लोक सांगत होते काय नाही विकास होणार आहे, घरं तुटणार नाही असंच बोलत होते. राजकीय नेते लोकांना अज्ञानात ठेवून सिडकोची बाजू मांडत होते. परंतु आता पहिल्यांदा प्रश्न आला की 5,000 घरं तुटत असतील
तर नयनाला स्वीकारायचं की ठेवायचं हा पण प्रश्न आहे. बरोबर. आणि म्हणून लोकांनी आपली गावं वाचवली पाहिजेत. गावांचं आंदोलन, गावांचं नियोजन हा विषय मुंबईतून पूर्ण देशाला आणि महाराष्ट्राला मार्गदर्शक ठरणार आहे. म्हणून अभ्यासकांनी याच्यावर मतं मांडावी. आणि पुन्हा एकदा सांगतो, संविधानकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आर्टिकल 40 मध्ये गावांचं नियोजन करा असं म्हटलेलं आहे. मग शिडको कुठले कायदे आणते? नैना वगैरे GR आहेत, राज्याचे स्टेटचे GR आहेत, ते कायदा नाही. कायदा हा गावठाण विस्ताराचा कायदा, नियोजनाचा कायदा अत्यंत महत्वाचा आहे. आणि पुन्हा एकदा तुम्हाला मी इतिहासात नेऊन सांगतो, 3 ते 4 हजार वर्षापूर्वी मोहेंजोदडो आणि हडप्पा इथे जमिनी खालून गटार दिसतात. आणि आज नवी मुंबईतली गावं पाहिली तर जमिनीच्या वर गटार दिसतात आणि दिवसा ढवळ्या उंदीर आणि घुशी धावताना दिसतात. मग आम्ही ह्या 4 हजार वर्षात विकास केला. आता तुमच्यासारखे आर्किटेक्ट मुलं गावात आहेत. तुमच्या गावात मी आलो ना, मला उंदीर दिसले तर ते मला आर्किटेक्ट साहेब तुमच्या घराचं नियोजन तुम्हाला जमत नाही, गावाचं जमत नाही. आमदारांना पण मी बोलू शकतो तुमच्या तालुक्याचं नियोजन जमत नाही, मग तुम्ही कसले आमदार? त्याच्यामुळे ह्यामध्ये कोणावर टीका करायचा विषय नाही. जो जबाबदार आहे, जो स्वतःला समाजाचा किंवा देशाचा किंवा महाराष्ट्राचा नेता समजतो, त्यांनी आपल्या दिव्याखाली किती अंधार आहे हे पण बघावं. आणि अंधार असेल तर आपल्याला दिवा पेटवावा लागेल. तो दिवा पहिला हृदयात पेटवावा लागेल, स्वतःचं आत्मपरीक्षण करावं लागेल. आणि म्हणून गावठाण विस्तारात गमतीचा विषय राहिलेला नाही. तो आमच्या सगळ्या नेतृत्वाची जुन्या आणि आताच्या नाचक्की करणार आहे. आणि तुम्हाला जर तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांना आदर्श म्हणत असाल तर रायगडचं नियोजन बघा, तिथे पाण्याचं नियोजन आहे. त्या काळात शौचालय आहे. 400 वर्षापूर्वी रायगडावर शौचालय आहे. मग तुम्हाला आता हगणदारी मुक्त हे ते करायची गरजच काय? आणि म्हणून हे जे सगळ्या गोष्टी आहेत, आगरी कोळ्यांना सुद्धा आमच्या बोटी श्रीलंकेला जात होत्या, इजिप्तला जात होत्या. आम्ही बोटी बांधू शकतो, त्या लाटांमध्ये टिकतात. तर आम्हाला गावाचं नियोजन जमत नाही का? जमतंय. परंतु आम्ही ह्या सगळ्या विकासाच्या टप्प्यात सगळी जबाबदारी नेत्यांवर टाकली. ती आमची जबाबदारी आहे. आणि म्हणून आमची जबाबदारी म्हणून या सगळ्या चर्चेकडे सगळ्या नेत्यांना विनंती आहे. तुमच्यावर माझा टीका करण्याचा उद्देश नाही, पण आपल्या चुका आपण कबूल केल्या पाहिजेत. त्या चुका आमच्या झालेल्या आहेत. मी ज्या गावात जन्मलो त्या गावाचं नियोजन मला जमलं नसेल तर ती माझी चूक म्हणून मी स्वीकारतो. साधारण आपण एक नियोजनाचा विषय घेतला तर आपली टीम कशा प्रकारे नियोजन करते आणि त्याला काय एक खर्च तर लागत असेल ना? आर्किटेक्ट असतील वेगवेगळे, तसंच सर्वे करण्यासाठी खर्च आहे. मग साधारण एका गावाचं नियोजन करण्यासाठी किंवा एका गावाची स्कीम, गावठाण विस्तार स्कीम राबवण्यासाठी आपल्याला कितीपर्यंत खर्च येऊ शकतो? आता मी जोपर्यंत लढा लढलो, म्हणजे आतापर्यंत मी मांडणी केली, ती मध्ये जिथे आमचं घर आहे त्या घराखालची जमीन आमच्या नावावर झाली पाहिजे. आत्ताच महसूल मंत्र्यांनी आपल्या 4 दिवसापूर्वी सांगितलं, नव्या महसूल मंत्र्यांनी, की आम्ही आता स्वामित्व योजनेखाली ही जागा आम्ही द्यायला तयार आहोत घराखालची. परंतु हा प्रश्न फार वेगळा प्रश्न आहे की ते मूळ गावठाणाची भाषा करतात. कारण इथले IAS अधिकारी आहेत किंवा तहसीलदार आहेत, कलेक्टर, हे इतके अज्ञानी आहेत की ते इंग्रजांच्या सर्वेवर डिपेंड आहेत. विस्तारित देतच नाहीत ते, आणि त्यांना वाटतं हे अतिक्रमण आहे. म्हणून याच्यामध्ये सर्वे करणं, घरांचा, गावाचा, सगळे पेपर एकत्र करणं, प्रस्ताव मांडणं, इथपर्यंतच मी काम केलं. मला खूप आनंद आहे तुम्ही ह्याच्यामध्ये आलात आणि किरण आलेले आहेत आणि अनेक लोक, आता अतुल म्हात्रे सुद्धा ह्यामध्ये इंटरेस्ट घ्यायला लागलेत. अगोदर ते नैनापुरतं बघत होते, पण आता गावाचं पण प्लॅनिंग केलं पाहिजे, त्यांना पण समजायला लागलं. मग मोठे मोठे जागतिक दर्जाचे आर्किटेक्ट आपल्या त्या घरात तयार झालेत. मग त्या गावाचं आणखी डीपली प्लॅनिंग होऊ शकतं, आपण करू शकतो. पण तो विषय म्हणजे मी सांगितलं तर तो व्यावसायिक होईल. मी फक्त जमीन हक्काचा, कुळ कायदा ते गावठाण हक्क असं आंदोलन मांडणारा माणूस आहे. जेव्हा गावातले तरुण एकत्र बसतील तर ते गणपतीचं मखर स्वर्गासारखं बनवू शकतात. तर आपल्या घरात आई वडील हे स्वर्गीय ठिकाण आहे, त्याचं नियोजन करता येणार का? आपल्या आईला चांगलं स्वयंपाकघर देऊ शकत नाही का? चांगलं बाथरूम देऊ शकत नाही? म्हणून आपल्या परिवाराला स्वर्गीय सुख देण्याचं हे ठिकाण आहे. आणि म्हणून गाव ह्याचं नियोजन, खर्च किती करायचा हा ज्याचा त्याचा गावाचा प्रश्न आहे. आम्ही सुद्धा पैशाला हात लावत नाही अशा अर्थाने. बाबा आर्किटेक्ट आला किंवा प्लॅनर आला, सर्वेअर आला, त्याला त्याचे पैसे देऊन टाका, पण ह्याला पैसे लागतात. म्हणजे आपल्या लोकांचं काय प्रॉब्लेम आहे, ते सरकारने करावं म्हणून गावं थांबली. सरकार गावांचं नियोजन करत नाही. आणि आता सरकारची नजर अशी आहे की गाव आहे ते सेलेबल करायचं, 10% मध्ये SRA सारखी घरं बसवायची, 90% विकून टाकायचं. म्हणून इंग्रज व्यापारी होते त्याला तुम्ही नालायक म्हटलं, पण आपल्या देशातले जे व्यापारी आहेत ते इंग्रजांपेक्षा भयानक आहेत. इंग्रजांनी कमीत कमी सर्वे करून तुम्हाला जमिनीचा अधिकार दिला होता, गावं टिकवली होती. आता हे लोक गावं उद्ध्वस्त करायला आलेत.
म्हणून भारतीय सत्ताधारी आहेत ते जास्त व्यापारी आहेत, म्हणून गावातल्या लोकांनी 5 कोटी रुपये गुंठ्याला भाव आला या हिशोबाने आपली घरं वाचवायची, तो खर्च तुम्हाला करायचा आहे. पण मी तुम्ही प्रश्न विचारला तर सांगेन की आपल्या लोकांना खिशातून पैसे काढायची गावासाठी सवय नाही. ते दहीहंडीसाठी काढतात, ते शिर्डीसाठी काढतात, हळदीमध्ये दारू काम करतील. पण कधीतरी आमच्या घराचं गावाचं नियोजन केलं पाहिजे. हा विषय लोकशाही पद्धतीने संपूर्ण देशातल्या गावाच्या नियोजनाचा एककाचा विषय आहे. आणि म्हणून जशी लोकसभा, जशी राज्यसभा, जशी विधानसभा, जशी विधान परिषद, तशीच ग्रामसभा आहे. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हे संविधान लिहिताना एक आर्टिकल त्याला दिलंय आणि ह्या देशातले सगळे वकील संविधानावरच चालतात. मग एवढे मोठे राईट्स असताना ग्रामसभा गावात लागली पाहिजे. आपल्या गावासाठी आपण लोकवर्गणी काढली पाहिजे. ती किती काढायची हे ज्याचा त्याचा प्रश्न आहे. आणि तुम्हाला आर्किटेक्टला सांगायला नको, 10 गुंठ्याच्या बिल्डिंगला 10 गुंठ्याचा प्लॉट असेल, डेव्हलपिंगला किती खर्च येतो पर स्क्वेअर फीट. व 100 एकरचं गाव असेल त्याला किती खर्च करा. हा फक्त काय जमीन मालकी हक्क मिळवण्याचा विषय नाही, तर आमच्या गावाचं नियोजन आम्ही करू. त्याला विकासाच्या प्रक्रियेत स्वयं विकास हा शब्द आहे, SRA आणि क्लस्टर नव्हे. आम्ही आमच्या घराचा विकास स्वतः करू आणि ते केल्याशिवाय कोणाच्याही भानगडीत पडू नका. मग ते नैना असेल, चिडको असेल, ते तुम्हाला भेटून टाकतील. पहिलं गावाचं नियोजन करा. आता तर असं भूमिका घेतली पाहिजे, गावाचं नियोजन पहिलं, नंतर तुमचं काय असेल ते. एअरपोर्ट मध्ये ही चूक आमच्या सर्वपक्षीय नेत्यांनी केली की प्रथम विमानतळ, आणि आता लोक आंदोलनाला झाली, 2 महिने झाले बसलेत काय तर आमच्या गावातली घरं द्या. आणि इकडे विमान उडवण्याच्या बातम्या येत आहेत. तर विमान उडवताना ज्यांनी जमिनी दिल्या, ज्या मच्छीमारांनी खाडी दिली, त्यांचं पुनर्वसन नाही. एवढं कृतज्ञ सरकार हे आपल्याच देशाचं आहे, याचं मला सगळ्यात जास्त दुःख होतं. धन्यवाद. राजाराम पाटील साहेबांनी त्यांचा बहुमूल्य वेळ देऊन खूप चांगलं मार्गदर्शन आपल्याला केलं, त्याबद्दल मी त्यांचं खूप आभारी आहे. चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब